ही बॅग आहे, मोठी बॅग आहे। यात भाजी होती पालकची, ती आपण काढून घेतलेली आहे। तर आपल्याला लावायचं आहे याच्यामध्ये चिनी गुलाब। आता उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे चिनी गुलाब छान येतं। त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये माती भरून घेतलेली आहे खत टाकून, आणि आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून वल्ल करून घेतलेलं आहे। तर आपण ही चिनी गुलाबची कटिंग घेतलेली आहे। उन्हाळा चालू असल्यामुळं हे आता छान कटिंग ह्याची लागू होती आणि फुलं असे सुंदर असे छान फुलं लागतात याला। त्याच्यामुळं अशी चिनी गुलाब असे छान फुलं फुलले की सुंदर वाटतं। त्याच्यामुळे काय केले आपण, ही कटिंग घेतलेली आहे। आपल्याकडे कटिंग तयार आहे, त्याच्यामुळं आपण ही कटिंग घेतलेली आहे। कुंडीमध्ये आहे आपल्याकडे ही चिनी गुलाब लावलेला आहे, त्याची आपण आता ही कटिंग घेतलेली आहे। तर आपण ही लावून घेणार आहे। चला मग आता आपण ही लावून घेऊया। तर आपण अशी कटिंग सगळी लावून घेणार आहे। उन्हाळा असल्यामुळे चिनी गुलाबची कटिंग लगेच लागू होती आणि मस्त छान सुंदर ग्रोथ पण चालू होती। त्याच्यामुळं आपण आता चिनी गुलाब लावून घ्यायचं, म्हणजे काय होतं, छान सुंदर याला फुलं लागतात। मस्त वाटतं बघितलं की याची फुलं सुंदर सकाळच्या पारी 9 वाजता फुलतात ह्याचे फुले। छान फुलं फुलली की मस्त सुंदर असे वाटतात। त्याच्यामुळं याची कटिंग आपण लावून घेणार आहे। उन्हाळ्यामध्ये हे रोपं असे मरत पण नाहीत उन्हाने, आणि छान सुंदर असे फुलं ह्याला लागतात। त्याच्यामुळं आपण याची कटिंग लावून घेतोय। छान आपली कटिंग लावून झालेली आहे। कटिंग आपली लागू झाली की छान याला वर्मी कंपोस्ट खत द्यायचा, म्हणजे अजून छान असे सुंदर याची ग्रोथ चांगली होते आणि फुलं मस्त छान बहरतात ह्याला आणि सुंदर वाटतं बघायला। त्याच्यामुळं वर्मी कंपोस्टचा खत दिला की छान ह्याची ग्रोथ झाली की मस्त सुंदर अशी फुलं याला फुलतील। आपण लावलेलं होतं त्याला किती सुंदर फुलं आलेले, कलर पण मस्त सुंदर वाटतो याचा। भरपूर कलरचे आहेत चिनी गुलाब। आपण सगळ्याची एक एक फांदी घेऊन आपण कटिंग लावलेली आहे। तर बघूयात कोणते कोणते कलर ह्याच्यात छान दिसतात, कोणते कोणते कलर आहेत। कळ्या आहेत, कोणते फुलं कळ्या आहेत। ही एकच फुल आहे पिंक कलरचं, आणि छान वाटते असं एकच कलर आपल्याला छान दिसतोय। पण दुसरे पण आहे, त्याची कटिंग आपण घेतलेली आहे। पण कोणते कोणते आहेत आता फुलं लागल्यावर याला कळतील ह्याच्या कटिंग कोणते कोणते घेतलेले आहेत आपण। ही चिनी गुलाबचीच व्हरायटी आहे, पण ह्याचं नाव काय आहे मला माहिती नाही आहे। पण हे फुलं की याला काही फुलं येत नाहीत, पण ह्याचे शो असे मस्त गुच्छाने असे मस्त अशी लागू झाले की कुंडी अशी भरगच्च अशी भरली की छान वाटतं, शो मस्त वाटतं। त्याच्यामुळं आपण ह्याची पण कटिंग लावून घेतलेली आहे। आपल्याकडे ह्याचे पण रोपं होते, त्याच्यामुळं आपण ह्याची पण चिनी गुलाबचीच व्हरायटी आहे, पण याचं नाव माहिती नसल्यामुळे मी आता नाव सांगू शकत नाही। त्याची कटिंग आपण ही लावून घेतलेली आहे। मस्त सुंदर असं छान दिसतात, हे पण गुच्छाने आलेले असं मस्त गुच्छा तयार होतो। हे कसं होते, असं मस्त पसरून अशी कुंडी भरली की मस्त सुंदर दिसतं असं। हे पण आपण कटिंग लावून घेतलेली आहे। पांढरी जास्वंद, पांढरी जास्वंदाची फुलं किती सुंदर असे फुलले आहेत। फुलं अशी फुलले की सुंदर मस्त छान वाटतं। हे एक झोराची कटिंग आहे आपण लावून घेतलेली, सुंदर अशी लागू झालेली आहे।
आणि या कटिंगला फुलं पण लागायला चालू झालेली आहेत। अशी कटिंग लागू झाली की मस्त सुंदर आणि छान वाटतं। आहे मोगऱ्याच्या झाडाला कळ्या मस्त छान अशा आलेल्या आहेत, फुलं लागायला चालू झालेले आहे। मोगऱ्याच्या झाडाला मस्त मोगऱ्याचे फुलं, छान कळ्या आणि फुलं लागायला चालू झालेले आहेत। सुंदर असे ऊन पडल्यामुळे त्या मोगऱ्याची झाडं छान असे सुंदर फुटलेले आहेत, त्याला कळ्या पण लागायला चालू झालेला आहे। इथं आहे जेट प्लांट। हे जेट प्लांटची आपल्याला टोपेरी बनवायची आहे। याला आपल्याला गोल असा शेप द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण ह्याची काय करायची, अशी पिंचिंग करायची, म्हणजे याचा शेप असा छान तयार होतो गोल। ह्याची पिंचिंग करत राहिलं की फुटतं छान सुंदर असं झाड, फुटलं की मस्त घनदाट दिसतं। ह्याची सारखी आपल्याला पिंचिंग करावं लागते। आपल्याला टोपेरी बनवायची आहे, अशी पिंचिंग करायची म्हणजे छान ह्याची टोपेरी तयार होते। आपण याला आतमध्ये बॉटल घालून बांधून घेतलेला आहे। शेंड्याचे वाढले की असे आपण पिंचिंग करत राहायचं, म्हणजे याला शेप असा छान सुंदर तयार होतो, मग याचा आकार छान वाटतो। याची टोपेरी तयार व्हायला भरपूर दिवस लागतात। आपण याची पिंचिंग करत राहायचं, म्हणजे टोपेरी आपली सुंदर तयार होते। ही आपल्याकडं झाडं आहेत चिनी गुलाबची, आपण याची कटिंग घेतली होती लावण्यासाठी, छान सुंदर असे कलर आहे त्याचे।